विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 1.9 यामधील लर्निंग लेटर्स हा भाग पाहणार आहोत. लर्निंग LEARNING लर्निंग म्हणजे शिकत असताना. लर्निंग म्हणजे काय? शिकत असताना. लर्न हा एक शब्द आहे. लर्न LEARN लर्न म्हणजे काय? शिकणे. लर्न म्हणजे काय? शिकणे. आणि लर्निंग म्हणजे काय? तर शिकत असताना. काय? लेटर्स LETTERS लेटर्स म्हणजे काय? अक्षरे. लेटर्स म्हणजे काय? अक्षरे. पहिली सूचना आता आपण वाचूया. लिसन म्हणजे काय? ऐका. केअरफुली काळजीपूर्वक. लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. अँड लर्न म्हणजे शिका. टू प्ले म्हणजे खेळणे. खेळायला शिका. द फॉलोविंग FOLLOWING फॉलोइंग म्हणजे खालील. फॉलोइंग म्हणजे खालील असा त्याचा अर्थ आहे. गेम्स विथ लेटर कार्ड्स जी अक्षराची कार्ड दिलेली आहेत ती कार्ड पाहून खालील गेम खेळायला शिका. काय आहे गेम? गेम 1 कोणता गेम आहे बघा? लुक ॲट द कार्ड म्हणजे इथं कार्ड दाखवतायत शिक्षक. इथं यमचं कार्ड त्यांच्या हातात आहे. अँड शो अ मॅचिंग कार्ड आणि काय करा? मॅच होणारं कार्ड दाखवा. एक स्टुडंट शोधते बघा. बाकीच्यांनी स्मॉल एम दाखवलंय. एका विद्यार्थिनीनं स्टुडंटनं कॅपिटल एम दाखवलंय. दुसऱ्या स्टुडंटनं स्मॉल एम दाखवलंय. आणि टीचरनं काय केलेलं आहे? टीचर यांनी स्मॉल एम दाखवलेला आहे. अशा पद्धतीनं हा गेम खेळायचा आहे. दुसरा एक गेम आहे बी. लुक ॲट द पिक्चर्स म्हणजे चित्राकडे पहा. टेल देअर नेम्स. टेल म्हणजे काय? सांगा. TELL टेल म्हणजे सांगा. THEIR देअर म्हणजे त्यांचे. NAMES नेम्स म्हणजे नावे सांगा. कशाची नावे सांगा? पिक्चरची नावे सांगा. आयडेंटिफाय IDENTIFY आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. द फर्स्ट लेटर FIRST बघा हा शब्द FIRST फर्स्ट म्हणजे पहिले. लेटर म्हणजे अक्षर LETTER लेटर म्हणजे अक्षर. ऑफ द पिक्चर ऑफ म्हणजे चे. द पिक्चर PICTURES पिक्चर्स म्हणजे चित्रे. त्या चित्रांचं पहिलं अक्षर ओळखा. मॅच म्हणजे जुळवा. द लेटर्स अक्षर विथ द पिक्चर्स ते अक्षर काय करा? चित्राबरोबर जुळवा. बघा पहिलं लेटर दिलेलं आहे ए आणि ए न स्टार्ट होणारं पिक्चर कुठलं आहे? इथं समोर जर आपण पाहिलं तर हा काय आहे? लायन आहे. लायन काय आहे? L फॉर लायन. LION लायन म्हणजे सिंह. इथं पुढं कॅट आहे. CAT कॅट. हे पुढं ॲपल आहे. APPLE ॲपल म्हणजे सफरचंद.
आणि पुढं आहे टायगर, TIGER, टायगर म्हणजे वाघ. आता मला सांगा ए हे अक्षर कुठल्या पिक्चरच्या सुरुवातीला येतंय? तर ते येतंय ॲपलच्या सुरुवातीला. ते आपल्याला जोडायचं आहे. अशा पद्धतीनं आपण पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता बी हे लेटर शोधायचं आहे आपल्याला. कशाच्या सुरुवातीला येतंय? तर पहिल्यांदा चित्र पाहूया. पहिलं चित्र आहे एलिफंटचं. एलिफंटचं स्पेलिंग आहे ELEPHANT. काय आलं सुरुवातीला? ई. बी आलंय का? नाही, त्यामुळे याला जोडू शकत नाही. दुसरं पिक्चर आहे केव, CAVE, केव म्हणजे गुहा, म्हणजे तेही चालणार नाही, सुरुवातीला सी आलंय. आता पुढचं पिक्चर आहे फॅन, FAN, फॅन, सुरुवातीला आलं एफ, तेही चालणार नाही. चौथं पिक्चर पहा BAT, बॅट, म्हणजे सुरुवातीला बी आलं, त्यामुळं हे पिक्चर आपण जोडू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे पिक्चर जोडता येईल. बॅट आणि बी हे लेटर आपल्याला जोडता येत आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. सी काय आहे? पहिलं लेटर कशाला येत आहे बघा. सी फॉर, आता पहिलं चित्र आलंय कॅट, CAT, कॅट. पण बाकीची पण चित्र पाहूया, पिक्चर्स पाहूया. EYE, आय म्हणजे डोळा. NOSE, नोज म्हणजे नाक. आणि MONKEY, मंकी म्हणजे माकड. आता पहिल्या अक्षर जे पिक्चर आहे त्याच्या सुरुवातीला सी आलं, दुसऱ्याच्या सुरुवातीला ई आलं, तिसऱ्या पिक्चरच्या सुरुवातीला एन आलं आणि चौथ्याच्या अक्षराच्या सुरुवातीला यम आलं, मंकी. मग सी कुठल्या पिक्चरच्या सुरुवातीला आलंय? तर पहिलंच कॅट. आता पुढचं आपण पाहूया. डी हे लेटर आहे, कुठल्या पिक्चरच्या सुरुवातीला येतंय ते शोधायचं आहे आपल्याला. पाहूया. हे एन आहे, नोज आहे, NOSE, नोज म्हणजे नाक, एन आलं सुरुवातीला. हा डॉग आहे, DOG, डॉग. त्यानंतर हा कान आहे, म्हणजे इयर, EAR, इयर म्हणजे कान. आणि EYE, आय म्हणजे डोळा. आता N फॉर नोज, D फॉर डॉग, E फॉर इयर, E फॉर आय. आपल्याला डी हे अक्षर पाहायचंय, ते कुठल्या पिक्चरच्या सुरुवातीला आलंय? तर ते D फॉर डॉगसाठी आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. आता पहिलं पिक्चर जर आपण पाहिलं तर हा डॉग आहे, DOG, डॉग म्हणजे कुत्रा. LION, लायन म्हणजे सिंह. TIGER, टायगर म्हणजे वाघ. आणि ELEPHANT, एलिफंट म्हणजे हत्ती. कुठल्या पिक्चरच्या सुरुवातीला ई आलंय? पहिलं पिक्चर डी न सुरू होतं, दुसरं पिक्चर एल न सुरू होतं, तिसरं पिक्चर टी न आणि चौथं ई न. तर फोर्थ पिक्चर जे आहे एलिफंट, E फॉर एलिफंट असं आलेलं आहे. आता फिफ्थ क्वेश्चन पाहूया. एफ या अक्षराला आपण काय जोडू शकतो? पहिलं अक्षर त्या पिक्चरचं आलं पाहिजे. आता पहिलं जे चित्र आहे ते बी साठी येत आहे, बी फॉर बॉल येत आहे बघा, म्हणजे सुरुवातीचं अक्षर बी आलं. दुसरं पिक्चर CAVE, केव, म्हणजे सी आलं, केव म्हणजे गुहा. तिसरं पिक्चर आहे FAN, फॅन, पहिलं अक्षर आलं एफ. आणि चौथं जे पिक्चर आहे तो आहे CROW, क्रो म्हणजे कावळा, पहिलं अक्षर आलं सी. आता बघा, आपल्याला पहिलं अक्षर काय पाहिजे होतं? एफ, आणि ते आहे फॅन या पिक्चरमध्ये, त्यामुळे ही जोडी आपली बरोबर जुळते. आता लास्ट क्वेश्चन बघूया. जी फॉर ग्रेप्स आपल्याला माहिती आहे, पण तरीही बाकीची चित्र बघत जाऊया. पहिलं
जे पिक्चर आहे ते बॅट आहे, BAT बॅट. दुसरं पिक्चर ग्रेप्स आहेत, GRAPES ग्रेप्स, ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. तिसरं पिक्चर आहे ॲपल, APPLE ॲपल. आणि चौथं पिक्चर आहे नोज, NOSE नोज. कुठल्या अक्षराच्या पिक्चरच्या सुरुवातीला G आलंय तर ते G फॉर ग्रेप्ससाठी आलंय. अशा पद्धतीनं आपण हे जो आपल्याला एक्झरसाइज दिलेला आहे तो सोडवलेला आहे. आता जरासा आपण पुढचा भाग पाहूया. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. G पर्यंतचे अक्षर दिलेले आहेत. ट्रेस, TRACE ट्रेस. ट्रेस म्हणजे गिरवणे, गिरवा. ट्रेस TRACE ट्रेस. ट्रेस म्हणजे गिरवा. अँड राईट आणि लिहा द फॉलोविंग खालील लेटर्स. खालील लेटर्स काय करा, परत एकदा लिहा, गिरवून लिहा. तर ए कसं लिहायचंय तर वरच्या 3 रेघांमध्ये लिहायचं आहे. आणि स्मॉल ए कसं लिहायचंय तेही आपल्याला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये ट्रेस करू शकता, गिरवू शकता आणि हे आपलं अक्षर सुंदर काढू शकता, लिहू शकता. हे सगळे अक्षरं A फॉर ॲपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट, D फॉर डॉग, त्याचप्रमाणे E फॉर एलिफंट, F फॉर फॅन आणि G फॉर ग्रेप्स हे अक्षरं तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये, 4 रेघी वहीत तुम्ही ट्रेस करू शकता आणि तुमचा अभ्यास पूर्ण करू शकता. अशा पद्धतीनं आपण आपला आजचा पाठ जो आहे 1.9 लर्निंग लेटर्स हा पूर्ण केलेला आहे. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.